हॅलो फ्रेंड्स, मंजुषाज रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे जे की आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल पिझ्झा। चला तर रेसिपीला स्टार्ट करूयात। चला तर आता व्हेजिटेबल पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत ते एकदा बघून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मी पिझ्झा बेस आणलेला आहे बेकरीतून। तुम्ही बेकरीतून आणू शकता किंवा घरगुती पद्धतीने मैद्यापासून पण बनवू शकता। त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला रेसिपी टाकून देईन। तर इथे मी घेतलेला आहे नंतर ना हेलमेनचा मेयोनीज घेतलेला आहे। एक नंबर 1 ब्रँड आहे, इथे बघू शकता लिहिलेलं पण आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे, तुम्ही वापरू शकता। तर इथे आपण घेतलेले आहे घरगुतीमध्ये अवेलेबल असणाऱ्या व्हेजिटेबल्स। इथे घेतलेले आहेत 2 कांदे, 3 टोमॅटो आणि शिमला मिरची, यापासून आपण बनवणार आहोत। आणि इथे मी 2 सॉस घेतलेले आहेत, एक पिझ्झा सॉस आहे आणि एक टोमॅटो सॉस आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी अमूलचे चीज क्यूब घेतलेले आहेत, तुम्ही चीज स्लाइस पण वापरू शकता। चला तर आता आपण रेसिपी स्टार्ट करूयात। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सगळे व्हेजिटेबल्स इथे चॉप करून घेतलेले आहेत। यामध्ये एक ट्विस्ट आहे फ्रेंड्स, ट्विस्ट अशी आहे की हे सगळे व्हेजिटेबल्स आपण फ्राय करून घेणार आहोत। यामुळे काय होईल, तुम्हाला पिझ्झा खाताना एक वेगळीच टेस्ट येईल आणि पिझ्झा क्रिस्पी लागेल। चला तर आता आपण एक एक करून भाज्या फ्राय करून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण आता चॉप केलेले व्हेजिटेबल्स एक एक करून फ्राय करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता शिमला मिरची आपली फ्राय झालेली आहे। चला तर आता शिमला मिरची काढून घेऊयात आणि टोमॅटो फ्राय करून घेऊयात। चला आता आपण टोमॅटो फ्राय करून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे आपले सगळे भाज्या फ्राय झालेल्या आहेत। आता चला तर पुढची रेसिपी चालू करूयात। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी एक पिझ्झा बेस एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण सॉस टाकून घेऊयात। इथे बघू शकता मी टोमॅटो सॉस घेते थोडा। आता याच्यानंतर मी हा पिझ्झा सॉस घेते। आता याच्यानंतर आपण इथे मेयोनीज टाकून घेऊयात। आता हे सगळं आपण व्यवस्थित पसरून घेऊयात एका स्पूनने। अशा पद्धतीने आपण आता हे सगळं एकत्रित पसरून घेऊयात व्यवस्थित। सॉस आणि मेयोनीज लावून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये फ्राय केलेले व्हेजिटेबल्स घालून घेऊयात। चला आता इथे आपण व्हेजिटेबल्स घालून घेऊया एक एक करून। मस्त असं आपण पसरून घेऊयात। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती मस्त आपण इथे पसरून घेतलेला आहे। चला तर आपण इथे आता चीज क्यूब किसून घेऊयात। तुम्ही यामध्ये चीज क्यूब चिरून पण मी ते किसून घेते। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण चीज किसून टाकल्यानंतर किती छान लुक आलेला आहे ह्याला। तर चला तर आपण आता एका कढईमध्ये ह्याला भाजून घेऊया। तर आपण इथे आता एक पॅन तापवून घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये मी थोडंसं बटर टाकते। बटरमुळे काय होतं, आपला जो पिझ्झा बेस आहे तो चिटकत नाही कढईला, त्यामुळे आपण इथे थोडंसं हलकंसं बटर लावून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपण आपला पिझ्झा बेस व्यवस्थित ठेवून घेऊयात आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि 2-3 मिनिटासाठी आपण व्यवस्थित असं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा इथे रेडी झालेला आहे। एकदम क्रिस्पी झालेला आहे। मला तर एकदम तोंडाला पाणी सुटलं आहे, तुम्हाला पण सुटलं असेल आय थिंक। तर याच्यामध्ये आपलं चीज पण खूप छान मेल्ट झालेला आहे। याच्यावरती आपण आता चिली फ्लेक्स टाकून घेऊयात। जर तुम्हाला हा पिझ्झा आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला कमेंट करा। थँक्यू सो मच।